आणि काय काय करायचंय ते सगळं तिथे दिलेलं आहे. काळजीपूर्वक पहा, काळजीपूर्वक वाचायचं ती लिहून घ्या. ती पण लिहून टाका. त्याच्यावर आपल्याला पुढं पूर्णपणे त्या विषयाची संबंधित आहे. आणि आपण पाहता ही डायरेक्टली इंटरनेटवर चाललंय तुमचं आता. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणं हे आपलं ध्येय आहे. आरोग्य हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा घटक आहे. कारण त्याचा परिणाम विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू करण्यावर ते चांगले आणि पूर्ण करण्याचा होत असतो. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असेल तरच त्याच्या अभ्यासाकडे लक्ष लागू शकते. त्याचा शारीरिक विकास साधणं यासाठी त्याचा मानसिक विकास, शारीरिक विकास, बौद्धिक विकास या सगळ्या गोष्टींसाठी विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षणाची म्हणजे खेळाची गरज असते. आणि या खेळामधूनच त्याला तणावमुक्त वातावरणही मिळू शकतं आणि त्याच्या अभ्यासाकडे लक्ष लागू शकतो. यासाठी विद्यार्थ्याला खेळण्यासाठी मैदान हवी असतात आणि या मैदानांसाठी मुख्याध्यापकाला खेळासाठी आवश्यक असणाऱ्या बौद्धिक सुविधा आणि तो उपलब्ध करून द्यायला लागतात. लक्ष्मी रस्त्यावरील तेथील शाळेमध्ये 1986 पासून मुख्याध्यापिका म्हणून काम करायला सुरुवात केली. 1986च्या काळामध्ये त्यावेळेला शाळेच्या आकारात मोकळी जागा मैदान म्हणून वापरली जात होतं. तसा सगळा परिसर हा मातीचा म्हणजे कच्च्या रस्त्यांचा असा होता. शाळेचे आवाज सुमारे